नमस्कार मंडळी, आजची रेसिपी चिकन हंडी. खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण त्याला मॅरिनेट करायचं आहे. त्यासाठी इथे मी कढईमध्ये अर्धा किलो चिकन, चवीनुसार मीठ, किंचित असं काश्मीरी लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा आपलं घरगुती लाल तिखट घालायचं, म्हणजे तुम्ही जे तिखट खात असाल ते. 1 मोठा चमचा भरून कसुरी मेथी घालायची आहे. तर सोबतच इथे आपण अर्धा किलो चिकनसाठी 250 ते 300 ग्राम कांदा मस्त असा पातळ लांब काप करून घ्यायचा आहे. कांद्याची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. किंचित असा चाट मसाला घालायचा आहे. 1 चमचा आपण इथे चिकन मसाला घालणार आहोत. 1 मोठा चमचा भरून धने पावडर, अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. सोबतच आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे. म्हणजेच हे तिन्ही छानपैकी वाटून घ्यायचं आहे. आणि इथे आपण 2 मोठे चमचे भरून सरसोचं तेल गरम करून घालायचं आहे. गरम करून थंड करून नंतर घालायचं आहे. आता हे छानपैकी हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, अगदी एकजीव होईपर्यंत. छान असं सर्व मसाले चिकनला लागले पाहिजेत. हे पहा, 1 ते 2 मिनटं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ह्यामध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या अगदी न सोलता घालायच्या आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण हे मॅरिनेट करायचं आहे. सो मंडळी, ज्या आपण भांड्यात, ज्या हंडीमध्ये करणार आहोत त्यामध्येच त्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत. सो सर्वप्रथम आपण हंडीला खालून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आपण जे तयार केलेलं चिकन होतं ते ह्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या. आपल्याला ही लगेचच हंडी गॅसवर ठेवायची नाही, फक्त त्याला तयार करून ठेवायचं आहे, जेणेकरून अर्धा ते 1 तासानंतर आपण ही हंडी डायरेक्ट गॅसवर ठेवायची आहे. सोबत मी इथे गव्हाच्या पिठाने म्हणजेच कणकीने कडा पॅक करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला कणकेने करायचं नसेल, सिल्वर फॉईल पेपर असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही हे पॅक करून ठेवू शकता. 40 मिनटं ह्याला शिजवायचं आहे, अगदी मंद आचेवर. अजिबातसुद्धा गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे. ह्याला मस्त असं पाणी सुटतं. 40 मिनटानंतर असंच ठेवायचं आहे, पण मला इथे व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे त्यामुळे मी हे लवकर ओपन करत आहे. हे पहा, मी लगेचच ओपन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता अजून त्याला उकळी आहे, कारण हंडीमध्ये लगेच थंड होत नाही. मस्त असं चिकन शिजलेलं आहे, अगदी कमी तेलात, अजिबात फोडणी न देता हे चिकन तयार झालेलं आहे आणि चवीलाही खूप अप्रतिम लागतं. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.